नमस्कार. सोशल चर्चामध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात दिंडोरी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाट्याला आल्यानंतर उमेदवारीसाठी पक्षाकडे भाऊगर्दी झाली. असं असताना शरद पवार यांनी सर्वसामान्य एकनिष्ठ भास्कर भगरे यांना उमेदवारी देत सर्वांना धक्का दिलाय. अर्थात दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भास्कर भगरे विरुद्ध भाजपच्या डॉक्टर भारती पवार यांच्यात लढत होणार आहे. सगळे राजकीय गणित भारतीय पवार यांच्या बाजूने असताना, परिणामी महायुतीच्या बाजूने असताना शरद पवारांनी फासे फिरवले आणि 2 लाख मतांचा मासा गळाला लावला. दिंडोरी मतदारसंघात नेमकी काय खेळी केली, 2 लाख मतांचं नेमकं गणित काय, आता हेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तत्पूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. सुरुवातीला दिंडोरी मतदारसंघातून उमेदवारीसाठी भगरे यांच्याशिवाय कोणाच्याही नावाचा प्रस्ताव नव्हता. मात्र भाजपनं केंद्रीय आरोग्यमंत्री राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांना पुन्हा उमेदवारी देत इथं रिंगणात उतरवलं. त्यामुळे भाजपमधील इच्छुक असलेले एन.डी. गावित, शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी उमेदवारीसाठी पुन्हा आग्रह धरला. माकपचे जैविक गावित यांनी देखील शरद पवार यांची भेट घेत उमेदवारी मागितली होती. त्यामुळे राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा झाली. परंतु पवार यांनी पक्षाचे एकनिष्ठ असलेले ज्येष्ठ नेते श्रीराम शेट्टे यांच्या पारड्यात वजन टाकत भगरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळं भगरे यांची उमेदवारी देऊन पवार यांनी पहिला डाव टाकला. यातच महाविकास आघाडीने माकपला दिंडोरीची जागा न दिल्याने नाराज झालेल्या पक्षानं जे.पी. गावित यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून आघाडीला मोठा धक्का दिला. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार भगरे यांची अडचण वाढणार होती. गावित यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाशिक गाठत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश मिळालं नाही. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सुद्धा गावित यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी शरद पवार गटासह आघाडीकडून प्रयत्न केले गेले. मात्र भगरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष पाटील आले असता त्यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत भाजपचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन काही जण उमेदवारी करतील असं वक्तव्य पाटील यांनी केलं. हा आरोप प्रत्यक्ष नसला तरी माकपच्या जिव्हारी लागला. यावर माजी आमदार अनिल कदम, नितीन भोसले, जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल, जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांनी शिष्टाई करत गावित आणि पवार यांची भेट घडवून आणली. यात गावित आणि पवार यांच्यात चर्चा झाली. पाटील यांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं स्वतः पवार यांनी यावेळी मान्य केलं. त्यानंतर माकप हा महाविकास आघाडीचा घटक आहे, यात उमेदवारी केल्यास चुकीचा संदेश जाईल असं पवार यांनी गावित यांना पटवून दिलं. याशिवाय पक्षाचे वरिष्ठ नेते सीताराम येचुरी यांच्याशी देखील पवार यांनी चर्चा केली. ही चर्चा यशस्वी झाल्यानंतर पक्षाचे राज्य सचिव उदय नारकर यांनी गावित यांच्या माघारीची घोषणा केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गावित यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत महाविकास आघाडीसोबत राहणार असल्याचं जाहीर केलं. नाशिक आणि मालेगाव मतदारसंघाचं विभाजन होऊन 2008मध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली. यात नांदगाव, चांदवड, कळवण, निफाड, येवला आणि दिंडोरी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आला. त्याचबरोबर जे.पी. गावित यांची भूमिका या मतदारसंघासाठी महत्त्वाची मानली जात होती, कारण ते 6 वेळा आमदार राहिले आहेत. त्यांना सामान्य आदिवासींचा पाठिंबा राहिला आहे. त्यामुळे हा देखील महत्त्वाचा मुद्दा असू शकतो, कारण नाशिकचा हा उत्तरेकडचा भाग आदिवासी मतदारांचा भाग आहे. इथले शेतकरी आदिवासी बांधव यांची पक्की मोट राष्ट्रवादीनं बांधलेली आहे. पण आदिवासींचा चांगला पाठिंबा असलेले गावित हे निवडणुकीच्या मैदानात उतरले असते तर आदिवासी मतं विभागली गेली असती. शिवाय दिंडोरी लोकसभा मतदारसंघात माकपचे तब्बल 2 लाख मतदार आहेत. जर ही मोठी ताकद विभागली गेली असती तर भास्कर भगरेंना अर्थात महाविकास आघाडीला मोठा फटका बसला असता आणि मतविभाजनाचा फायदा सरळ सरळ महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांना झाला असता. जे.पी. गावित यांनी माघार घेतली. भाजपच्या पराभवासाठी आपण माघार घेत असल्याचं माकपनं स्पष्ट केले. आता गावित यांच्या माघारीमुळं भाजपच्या उमेदवार भारती पवार यांच्यापुढे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांचं तगडं आव्हान असणार आहे. त्यामुळे आता भारती पवार या दुसऱ्यांदा दिंडोरीचा गड राखणार की भास्कर भगरे हे गड सर करणार हे पाहावं लागणार आहे. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्रामवर बघत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील.